कहाणी संपत शनिवारची। ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी, लेकी सुनांना शेतावर घेऊन जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। याप्रमाणे आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनी कोरडीची भाजी कर, तेड्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बरं म्हटलं, माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिने दळले, त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कोरडीची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल। घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाकरी खाऊ दिली, त्याचा आत्मा थंड केला। तसं कुष्टानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं, शनिदेव अदृश्य झाले। काही वेळाने घरी सासू सासरे दीर जावा आल्या। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोष झाले। आपल्या घरात तर काही नव्हतं, हे सगळं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागले। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं, सगळी माणसं घेऊन शेतावर गेला। काय मौज झाली। शनिदेवाने मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरी आले। मागच्यासारखंच मला नाहू घाल, माखू घाल म्हणून म्हणू लागले। ब्राह्मणाची सून घरी होती, ती त्यांच्याशी बोलू लागली, बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काहीच नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलं थोडं मला दे। ब्राह्मणाची सून, माझ्याजवळ काहीच नाही असं म्हटल्यावर शनिदेव म्हणाले, तुझ्याकडे असेल ते नाहीसे होईल, असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली, तिला काही सापडलं नाही। संध्याकाळ झाली, सासू सासरा घरी आले, सर्व तयारी पाहू लागले, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला राग भरली, सुनेनं झालेली सर्व हकीकत सांगितली। पुढं 3रा शनिवार आला। ब्राह्मणाने 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं, जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं। आपण उठून शेतावर गेला। इकडे मागच्यासारखेच शनिदेव आले। ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले। तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला। देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। पुढे काय झाले, काही वेळानं सासू सासरा घरी आले, जेवणाची तयारी पाहू लागली, तो तिथं काहीच दिसेना। मग त्यांनी सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली। सगळ्यांना उपवास पडला, मनात फार खिन्न झाली। पुढं 4थ्या शनिवार आला। ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला। इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप धरलं, ब्राह्मणाचे घरी आला। सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडे तेल लाव। तिनं बरं म्हटलं, अंगाला तेल लावलं, ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली, त्याचा आत्मा थंड झाला। तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, असाच तुझा आत्मा तेव थंड करीन म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळजणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावलं। पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली, डाळ दाणा दृष्टीस पडला, तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात सासू सासरा तिथं आली। सुनेला विचारू लागली, मुली मुली, आज तू काय केलं आहेस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कोरडीची भाजी आहे। सासू सासऱ्यांत आनंद झाला। आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं। तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला। सासऱ्याला आनंद झाला। इतक्यात काय चमत्कार झाला, सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली, तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं। त्यांनी ते सोडून पाहिलं, तो पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीस पडले। सुनेला दाखवली, ह्याच पत्रावळी तो कुष्टी जेवला होता म्हणून तिनं सांगितलं। सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं। पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली, त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं। आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याचा त्याला राग आला। नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले। म्हणून 2 शनिवार आपणाला उपवास पडला। पुढे सासू सासऱ्याने शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली। जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला, तसा तुम्हा अम्मा हो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।